माझे व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे एकादशी वरयस्ते व्रतेषु यदुनंदन भागीरथी च तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवा. स्वतः भगवान सांगतात मला 3 गोष्टी अति आवडतात. भक्तामध्ये वैष्णव, तीर्थामध्ये गंगा आणि व्रतामध्ये एकादशी, जो आजचा दिवस आहे. हे कवडे बाबा गर्ग संहितेतलं सांगतो. गर्गाचार्याचे उल्लेख आहे. एकादशी वरयस्ते व्रतेषु यदुनंदन भागीरथी च तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवा. तीर्थांमध्ये गंगा. थोडस इथं बसून डोकं चालवा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. मग परसोड्याला बसून जर गंगेचं नाव घेतल्यावर पाप जळतं तर गंगेत आंघोळ केल्यावर काय होईल हे घरी गेल्यावर डोके चालवायचे. म्हणून भागीरथीच्या तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवा. भक्तांच्या मध्ये वैष्णव आवडतो. वैष्णव सर्वांना शब्द पाठ आहे, पण त्याच्यात एक मार्मिक अर्थ दिला. 29 व्रताचं अवलंबन करतो त्याला म्हणतात वैष्णव. 29 29 होतात. वर्षाच्या 24 एकादशा, 15 दिवस सगळे पाठ आहे तुम्हाला. एक एकादशी कार्याने करसी रथसार, तुझा जीव जातो एकादशी. हे 3 दिवसाचं आहे. वाटत असली एकादशी तरी व्रत 3 दिवसाचं आहे. आता ते निर्माण वचनी व्रत ह्यस्मिन दिनत्रय. हे आनंद लक्षात हो म्हणत होला काय. अथ ते निर्माण वचनी व्रत ह्यस्मिन दिनत्रय. दशमीला सुरू, द्वादशीला संपते. दशमी व्रताचा प्रारंभ. दशमी असं समजू नका ऑपरेशन मध्ये सारं कळलं. दशमी व्रताचा प्रारंभ. दिंडी कीर्तन करा समारंभ. तेने तो स्वयंभू संतोष पावे. एकादशी जागरण. ऐसे व्रत 3 दिन. म्हणजे दशमीला सुरू होते आणि द्वादशीला संपते. उद्या गोपाल करा. आज अतिशय पवित्र दिवस आहे. आपलं आपल्याला कळत नाही. आपलं पहिलं भाग्य आहे नरदेह मिळाला. पुन्हा भाग्य आहे भारतात मिळाला. पुन्हा भाग्य आहे महाराष्ट्रात मिळाला. आणि पुन्हा भाग्य आहे साधू संतांच्या नंतर मिळाला. बडे भाग माणूस तनु पावा. नरतर समनई कवणई देही. जीव चराचर जाचन तेही. सर्ग नरक अपवर्ग निसैनी. ज्ञान विराट भगती शुभ देनी. बडे भाग माणूस तनु पावा. पहिलं भाग्य भारतात मिळाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. त्यात साधू संतांच्या नंतर मिळाला. आज आपण सगळे भाग्यवान आहोत. कारण जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर भगवंताची कृपा आहे. हे लक्षात घ्या. कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्याला नाही. बरं का कवडे बाबा. छाया तू बडी घणी तुझस बडो नकोय. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असेल ती कृपा. कृपा करणाऱ्यापेक्षाही श्रेष्ठ कृपा आहे. आणि कृपेत काय ताकद आहे याची कल्पना त्या कृपा करणाऱ्याला नाही. जसं बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, बाळाला नाही. नंद
नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते तो जसोदा मुड़ मुड़ कर देखती, छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, तभी गिरा देती। तो कन्हैया गुस्से में आकर बोलता, मामा तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो ना, क्यों देखती मेरी तरफ। तो भी जसोदा मानती नहीं, दोबारा अरे क्या क्या मिलता है मेरा मुंह देखने में। जसोदा आंगन में आई, कान्हा को गोद में बिठाया। कान्हा, गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है। लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली हूं, लेकिन तू दुर्भाग्यशाली है। कान्हा को गुस्सा आया और गुस्से में आकर कान्हा बोल उठा, मैं कैसा दुर्भाग्यशाली मां? इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है, इसलिए तू दुर्भाग्यशाली। तो मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इसलिए मुझे क्या करना होगा? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा लाला का मुंह देखने में क्या आनंद मिळतो। जसं बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा। विठ्ठल त्याही बाबाला कल्पना नाही कवडे बाबा। आता आपण विचार करा, सगळ्यांना रामकथा पाठ आहे, माहिती आहे, मी पुढे काय सांगणार हे आधीच पाठ असते श्रोत्याला। ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव, ज्यानं कृपा केली तो श्रीरामजी। दोन गोष्टी डोळ्यापुढे आला, कृपा करणारा राम आहे आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे। काय झालं? ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका उडीत गेला लंकेत। इथं पाठ आहे, जय श्रीराम। जेने अमोघ रघुपती करबाना येई भाती बिरक्षय धनुष्याला बाण, आणि धनुष्याचा बाण जसा एका सरळ रेषेत सुटावा तसे हनुमानजी एका उडीत लंकेत जातात। जिनी अमोघ रघुपती करबाना येई भाती बीर चले हनुमाना। आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला, आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम पुलावून चालत चालत गेला। हे घरी गेल्यावर डोकं चालवा, विठ्ठल प्रभूपेक्षाही प्रभूची कृपा श्रेष्ठ आहे, आणि ती कृपा होण्याकरता बरं का रैदास, एखाद्या वेळेला वेगळ्या विचारात वडील दुबार पेरणीचं संकट असलं म्हणजे जेवण जात नाही बापाला, पहिलंच कर्ज काढलं, बियाणं घेतलं, पेरणी केली, उगवण झाली, पण पाऊस गायब झाला, आता दुसरी पेरणी करायचं, कसं काय करावं? इतक्या 10 वर्षाचा मुलगा शाळेत जाताना त्या टेन्शन मधल्या पप्पाला तुमचे अनुभव आहे, फीला पैसे पाहिजे पप्पा, आता हे आगीत रॉकेल झाले, जाय तू शिकतो का शाळा, मोठा कलेक्टर होणार आहे, नको तुझ्या लेखा दुबार पेरणं संकट। मला प्रश्न पडला कशानं पेरावा, आता पहिला कर सावकार उभा करेल का दारामध्ये, तू मग तिला पैसे रडकून दिला आलं बाळ, तेव्हा माय मध्यस्थी करते। तुमचे अनुभव आहेत, ती हळूच बाप रागात आलेला हळूच असा इशारा करते, आई इकडे बेटा, इकडे बेटा, इकडे बेटा, आला घरात, अरे तुझा बाप जेवून बाहेर जाऊ दे, पैसे मी देते तुला। झालं, बाप गेला जेवण करू, काय तू म्हणाली होतीस ना पैसे देते म्हणून, दे ना। तिच्याही लक्षात येत आपण याला हो म्हटलं, पण पैसे आपल्या जवळ नाही, पण तिच्या लक्षात येतं याचा बाप जेवण करून गेला असला तरी याच्या बापाचा पोट खुंटेलाच आहे,
पुढचं कळलं तुम्हाला? आई कोटच्या खिशातले पैसे काढते आणि त्या बाळाजवळ देते. माझा दृष्टांत संपला. कोट बापाचा आहे पण हात आईचा आहे. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे. तसं भगवंताची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत कसे असतात? दरिद्रीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा. त्यांचा काल्याचा प्रसंग डोळापुढे आणा. उद्या आहेच थोडे बाबा. काल 16 शिदोऱ्या सोडल्या रागावले देव. काय आणलं रे? काला ताक चटणी पिठलं भाकरी. अरे माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरात आहे. जशी माझी शिदोरी आहे तशी आणा. तशी आणा म्हटल्यावर साहेब फाटक्या कपड्याचा एक बोपाळ रडत उठला. का रडतो रे? अरे गोपाळा का रडतो? सांगेले रडतच उठला. अरे का रडतो? तुम्ही श्रीमंताची मुलं देवा. तुमची शिदोरी श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम. आम्ही गरीबाची लेकरं. मग चांगले कुठूनही आणावे गोपाळा. आमचा तुबडा संसार. त्याच गोपाळाच्या रूपात तुकाराम महाराज होता. घर आहे का देवा काम? तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी. नका करू दुरी माझं पाया वेगळे. तुम्हाला नाही हो तुकोबाळा आहे हे बाकीच्यांना तसली वसिलेकडे चालणार नाही. मग काय करू? सर्वांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीमध्ये मिसळून करावं लागला. का? मध्यस्थी तुकोबारायने केली. दरिद्रीच्या हाती संत कृपावंत. मग इच्छा नसली तरी पाळी पंढरीनाथ लढा. त्या प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला. काही साधं समजतं का तुम्ही? गवंडी मीठ ठेवतो तितके फिट आहे प्रमाण. आता तासच राहिला आपल्याला सगळे उरकाय जाईल. प्रमाण त्यांच्या बोला. वैर्याचा भाऊ आहे विभीषण. विरुद्ध पार्टीला अख्खं रामायण पाठ आहे तुम्हाला. शेवटी रावणानं ऐकून घेतलं नाही. विभीषणानं समजून घातल्याचा प्रयत्न केला. रावण खाली उतरला. एक बुटा भरली लाद घातली कमरद्यात. जाओ तपस्वी के पास हमें जब होता. ज्यानं लाद घातली विभीषणानं कपडे झटकले आणि त्याच्याच पायावर डोकं ठेवलं. दादा तू लात मारली काय? माझ्या बापानं मारली काय? तरी पण जाताना सांगतो तुझं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे. विभीषण निघाला. आकाश मार्ग येत होता तेव्हा रामचंद्राच्या शेजारी हनुमानजी बसले होते. हनुमान वो कौन है अपनी तरफ आ रहा है? वही तो भगवान जिसका नाम आपने सुना होगा. रावण का छोटा भाई विभीषण का दिल स्मरण करता है. लंका में सीता माँ का तलाश करने के लिए मदद उन्होंने की थी. वो रावण का छोटा भाई विभीषण है. रावण का छोटा भाई विभीषण. तो मैं क्या करूं? आप उसका स्वीकार करो. किती स्वीकार? अजून रावण मारायचाच आहे. राज तिलक केला. विभीषणाला समुद्राच्या काठाला. हनुमानजी चकित झाले. मालक एवढा स्वीकार नव्हतं म्हटलं नाही. अजून रावण मारायचाच आहे. तुम्ही याला लंकेच्या राज्य दान केलं. हा समजा रात्रभरात परिणाम झाला आणि जर रावण पाया पडायला आला उद्या तर रावणाला काय देणार? हनुमान विभीषण शरण आयो केव लंका दान. ये सुनिए रावण आयो करूंगा अयोध्या दान. आज विभीषण पाया पडला त्याला मी लंकेचं राज्य दान केलं. समजा परिणाम होऊन रावण पाया पडला त्याला अयोध्येचं राज्य देईल. माझा दृष्टांत संपला. भाऊ वैर्याचा आहे पण मध्यस्थी करणारे हनुमानजी आहे.
तुम उपकार सुग्रीवही कीना राम मिलाए राजपद दीना. म्हणून मध्यस्थी एकदा साधू संतान केली, इच्छा नसली तरी देवाला त्याची पूर्तता करावी लागते. म्हणून अभंग सर्वांच्या. मग ते साधू संत कसे, त्याकरता लक्षण सांगितलं. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्वाभूती एक वासुदेव पाहे, आणि अहंतेचा ठाव पुसला आहे, तोची संत साधू ओळखावा निका. एवढी सुटसुटी सोपी व्याख्या आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. आम्हाला त्यांना गाढवामध्ये देव दिसला, आम्हाला देवळात सुद्धा देव दिसत नाही. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. ज्यांचा अभंग आहे त्यांचं सांगतो. पांडुरंग परमात्मा म्हणाले, नामा गुरु केल्याशिवाय देवाची ओळख नाही. मला सांगता का तुम्ही देवाची ओळख? अहो, आपण रात्रंदिवस गप्पा मारता, माझ्या घरी कार्यक्रमाला येता, माझी म्हातारी आंघोळ घालते, दिवाळीला सण दिवाळीचा आला, नामा रावळ्याशी गेला, देवाचा लावे घराशी वगैरे वगैरे. मी तो बारशाशी आले. अरे सामान्य ओळख आहे ना. माझी खरी ओळख करायची असेल तर गुरु करावा लागेल. कुठेही ओळखेल देवा शक्य नाही. ओळखेल म्हणतो तर बरं, उद्याच परीक्षा. पांडुरंगानं परीक्षा घ्यायची ठरवली. नामदेवराय आंघोळ, चंद्रभागेतली गोष्ट सांगतो. कवडे बाबा नामदेवराय आंघोळ करतात चंद्रभागेच्या पाण्यात. सकाळची वेळ आहे, देवानं परीक्षा घ्यायची ठरवल्यामुळे देव स्वतः घिसाडी झाले. 15 फूट उंचीचा बाबा. गरुडाला गाढव केलं, हे घोड्यापेक्षा मोठं. आणि रुक्माई मातेला घिसाडीन मावशी व्हावी लागली, ते 10-12 फूट उंचीची. आंघोळ नामदेवाची चाललेली. तिथं आले. आंघोळ करता करता आंघोळ थांबली नामाची. बापरे काय माणसं आहे, दात बाहेर आलेले. बरं ते सगळे त्यांना शोभेल असं. गाढवावर शेळी, शेळीचं कोकरू, कुत्री, कुत्रीची पिलं, येड्या बाबळे, सरपण, स्वयंपाकाची भांडी, लोखंडी चूल आणि सगळे सामान उतरवलं. नामाची आंघोळ थांबली. गारठ्यात घाम फुटला नामाला पाण्यात. देवानं नाटक सुरू केला. हंडी पकाव ठेवलं, सरपण पेटवलं. आई साहेबांनी नाटकाला सुरुवात. महाराज हंडी तो पक गई, हंडी में क्या डाले, मुर्गिया काट के डाल दो. आज एकादशी दृष्टांत. मुर्गिया काट के डाल दी महाराज, हंडी नहीं भरती. नामदेवाची तो आंघोळ जागा. तो बकरिया काट के डाल दो. झालं. बोले बकरिया काट के डाल दी, हंडी नहीं भरती. कुत्तिया काट के डाल दो, हंडी नहीं भरती. नामदेव मनात म्हणतात माझ्याने भरते का? पळावं तर पकडतील, थांबावं तर मारतील. अशी अडचण लटलट कापू लागले पाण्यात. महाराज हंडी नहीं भरती, तो गदा काट के डाल दो. आता ते गरुड होतं. गरुड म्हणलं देवा तुम्ही तर म्हणले फक्त सामान घेऊन चाल, चंद्रभागेत कापायला आणलं का? आता कापला तरी चित्ता करेल तुला, त्या गोवासाठी चाललंय. महाराज गदा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती. नहीं भरती, वो छोकरा नहा रहा उसको काट के डाल दो म्हटल्यावर तांब्या बोत्र टाकून. पण देवाला माहिती होतं किती घाबरला माझा नाम तरी घरी नाही जाणार, रावळ्यात जाणार. आणि रावळ्यात मी नाही दिसलो तर सुंदरते घाण उभे विटेवरी करे कटावरी ठेवणिया. मामा अरे घाबरला. काय माणसं निर्माण केली देवा. म्हणजे अहो तू 15 फूट उंचीचा बाबा, 12 फूट उंची ती बाई, ते केवढं मोठं गाढव, घोड्यापेक्षा मोठं. झालं काय? झालं काय? कुत्र्या कापल्या, बकऱ्या कापल्या, कोंबड्या कापल्या, अख्खं गाढव कापला, हांडा भरेना. मग रे माझ्यानं भरणार होते. मग काय झालं? तसाच पळत आलो. अरे मीच होतो.
तुम्ही राज सकुमार मदनाचा पुतळा तिथं दाद बाहेर आले होते. तुला सांगितलं ना कालच परीक्षा घ्यायची शक्य नाही तेव्हा तुम्ही. बरं हे सांग, वाद घालू नका, एकच तास राहिला. तुझं काही विसरलं का चंद्रकांत? दोत्रम तांब्या तिथंच टाकून आलो म्हणून मी घेऊन आलो. वाच तांब्यावरचं नाव, नामा वल्द दामा सेठ शिंपी सिरकत पंढरपूर जिल्हा सोलापूर. तांब्या माझाच आहे, दोत्र माझंच आहे. नापास झाला. माझी ओळख होण्याकरता तुला गुरु करावा लागेल. पुढे जाऊ असं करा. आळंदीला आता होऊन जाऊ दे आली एकादशी. आळंदीला आले. उठले निवृत्ती 4 भाऊ आहेत ना. हे संस्कार पहा. वडील मरण पावले म्हणजे मोठ्या भावावर जबाबदारी येत असते की नाही. मग पारमार्थिक संस्कार संपन्न घराणं असलं ना रविदास, तो वडील मरण पावले पण मोठा भाऊ म्हणतो, ए चला रे बाहेर या, बाबा आले आपल्या घरी, दर्शन घ्या. आता ही भूमिका निवृत्तीनाथाची. उठले निवृत्ती आळंदी संतांच्या दर्शना. अरे चला महात्मे आलेले आहे. कोण येणार? पंढरीचा प्रेमा घरा. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा आला. निवृत्तीनाथाने निकम बाबा पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. नामदेवराय काही वाकले नाही. मग नंबर माऊलीचा ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन घेतलं तरी नामदेवराय उभेच. सोपान काकाने घेतलं तरी नामदेवराय उभेच. नामदेवरायाने विचार केला, हे आळंदीचे बुवा, पट्टा पंढरपूरचा, देव बाप्पा माझ्यासोबत गप्पा मारतो, माझा अधिकार केवढा. मग शेवटचं पात्र, मुक्ताई दर्शन घ्या. मुक्ताई जरा तिखट होती स्वभावाला. तुमचं भागलं नाही का दर्शनाला? लोटांगण घाला त्याला. का मी नाही घेणार दर्शन का? अरे हा पंढरपूरचा आहे ना. मग पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. तुम्ही माझे सगळे भाऊ याच्या पाया पडला, मग हा का नाही पाया पडला? मला तर असं वाटतं देवा, पंढरीशी नाही कोणा अभिमान. तुका म्हणे मोक्ष देखील कळसन तात्काळ नाश अहंकाराचा. पंढरपूरला जर अहंकार राहत नाही, हा रात्रंदिवस हो ही मुक्ताबाईचे अभंग आहे. कसं आहे, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. मला तर असं वाटतं दादा, काय उसाच्या शेजारी आता कुठे शेती केली मुक्ताबाईनं कोणाच नाही. 750 वर्षापूर्वीचा अभंग. म्हणजे उसा शेजारी एरंड होते पूर्वी सुद्धा. मुक्ताबाई म्हणले, उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. अरे काय त्याची पाडे गोडी आली. उसाच्या शेजारी एरंड किती दिवस राहिला तरी कारखान्याला ऊस जातो, एरंडाची साखर होत नाही. मुक्ताई म्हणल्या तसा पांडुरंग ऊस न हा एरंड. तिथे कबीरजी होते, अरे तुम्हारी बहन मुक्ता सच कहती वो नर कच्चा पे कच्चा नहीं गुरु का बच्चा. कच्चा कशावरून? परीक्षा घेऊ. मग करू बघा. हे पुढचं सगळे प्रकरण मला माहिती आहे. परीक्षा लावला नंबर. 1 नंबरला बसले निवृत्तीनाथ, 2 नंबरला ज्ञानोबा, 3 नंबर सोपान काका, 4 नंबरला मुक्ताबाई, 5व्या नंबरला नामदेव बाबा. थापटनं घेतलं काकानं, तेरडोटीचे काका. हानिले थापटणे निवृत्तीच्या माथा, 13 झाला निका परब्रह्म. भाजलं बरं. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर, मग कैचे कोरे उरे तेथे. नामदेवराय विचार करतात, म्हणले आळंदी भागात पाहुण्याचं असं स्वागत असते का? कांदा पोहे नाही, उपीट नाही, चहा पाणी नाही, थापटणं. त्याची थापटणे सोपानाच्या डोळीत यात लेश नाही, कोळा कोठा. त्याची थापटणे मुक्ताईला हानी, अमृत संजीवनी उतू आली. त्याची थापटणे नामदेवावर,
डोळे चोळे मोहरे रडू लागे. जसं थापटणं नामदेवाच्या डोक्यात घातलं आणि जे रडायला सुरुवात केली मग काकांना जाहीर केलं. बस उठबस केली असेल तर मुक्ताईचं लक्ष गेलं. दादा त्याच्याकडे का म्हणे मुक्ताबाई पडावे असे पाही आसन स्थिर नाही नामदेवाचे. पळण्याच्या तयारी दिसतंय ते एवढ्यात लक्ष नाही पाहून जे नामदेवानं धूम ठोकली आळंदीहून थेट पंढरपूर. पंढरपूरला विचारलं पांडुरंगानं कसं काय स्वागत झालं आळंदीला. बरं कसं आहे पागोट सोडून स्वागत दाखवलं. स्वागत कळलं ना. अतिथी आदर केला मुक्ताबाईनं. स्वागत लाकडाने डोळी फोडली माझी. आणि ते पाहिलं देवानं. आता हा विषय इथल्या इथेच फक्त नवीन कीर्तन करायला जर कुठे लांबवायचं असेल तर इथून पुढे जाऊ शकता. त्याकरता मी एक फाटा फोडून ठेवतो डावीकडे. तो प्रकार तिथून घडला. देव रागावले. अहो प्रेम आहे का नाही सांगता. लेकरू जर रडत आलं घरी त्याची आई कासावीस होते. बाहेर येते लाल डोळे. कोणी मारलं माझ्या लेकराला वाटोळं होईल त्याचं. हे जसा प्रकार आहे तसं ते डोकं फुटलेलं पाहिलं. कोणी मारलं माझ्या नामाला हात तुटतील त्याचे. बरं का सहज बोलला. हात तुटतील त्याचे. पांडुरंग मानलं. नामदेवाचे डोळे भरून आले. देवा निदान विचारून तर घ्यायला पाहिजे होतं. कोणी मारलं. कोणी मारलं. तेरडोकीच्या काकानं. अरे त्याचे हात तुटतीलच. मी बोललो ना हात तुटतीलच नाम्या पण तुझ्याच कीर्तनात फुटतील. विठ्ठला संबंधासाठी तो तिकडे गेला. तरी गुरु करावाच लागेल नामा. आता दुसऱ्या गावाला पाठवा देवा पण आळंदीला नाही जाणार. मग तिथून पुढे बदल झाला. कवडे बाबा देव म्हणे नाम्या विसोबा खेचराशे. एक सवय झाली कवडे बाबाला. सवय कोणताही दृष्टांत गोष्ट कीर्तनात संताची असो की पौराणिक असो ती सांगायची असेल तर आधी त्याचे पुरावे पाठ करायचे अभंग. मग बडबड करायची तर लोकांना खरं वाटतंय. मग तिथून बदल झाला. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी. कुठं आहे तो. औंढ्या नागनाथाला. शरण तयासी जाई वेगी. ओळखून घ्यायचं पाठ नाही. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगी. आणि मग नामदेवराय औंढ्या नागनाथाला आले साहेब. पण विसोबा खेचर पिंडीवर पाय. पिंडीवर जोड्यासह पाय पहुडले. नामदेवराय थांबले. नमस्कार नाही पाहिलं नुसतं. काय कुठले. पंढरपूर. इकडे कुठं तुझ्याकडेच पाठवलं. मग नाराज का झाला. नाराज का झाला. अरे का पिंडीवर पाय जोड्यासह. ज्याला देव कळत नाही पाऊस चालू बात फुर्सत मिली. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. वा वा. पूर्वी त्यांच्या घरी 7-7 दिवस थांबलो आम्ही. रामायणही घरीच केली. पण आता त्यांचा एक व्याप वाढला. विठ्ठल विठ्ठल नामारे म्हातारा झालं. तिथे पाय बाजूला ठेव. दुसरीकडे पाय ठेवले. औंढ्या नागनाथाला घडलेला इतिहास. तिथेही पिंड. तिसरीकडे तिथेही पिंड. चौथीकडे भोवताल पावलं फिरवली. प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर स्वामी हसले.
कळलं का नाम्या? देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारुनी पाहे तोची नाम्या. हा गुरु उपदेश घेऊन नामदेवराय पंढरीला आले. चंद्रभागेच्या वाळवंटात स्वयंपाक सुरू केला. मामा स्वयंपाक करतो पैसला. केशव स्वानरूपी आला, रोट्या घेऊन पळाला. सर्वाभूती विठ्ठल. चपात्या तयार झाल्या होत्या. कुत्र्याच्या रूपात देव आले आणि एवढ्याच्या एवढ्याही चपात्या तोंडात धरून जे पळत निघाले. कुत्र्या चपात्या. कवडे बाबा नामदेवरायानं काय केलं? नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासा. आपल्या जर चपात्या अंबादास पाटील कुत्र्यानं पळवल्या तर तुपाची वाटी घेऊन लागू का मागत? नामदेव रायचंद्र भागे तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी. तर स्वान हसून बोलले, नाना तुझं काहीचे रे कळले. त्या दिवसाने का घिसाडी होऊन आलो, धोत्रीनं तांब्या टाकून पळाला चंद्रभागेत. आज कुत्रा होऊन आलो तो वाटी तुपाची घेऊन मागे लागला. तो कैसे रे कळले, येरू म्हणे खेचरे उपदेशिले, सर्वाभूती विठ्ठल. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोडिया ठाव अहंतेचा. सर्वाभूती एक वासुदेव पाहे. दुसरं अहंतेचा ठाव पुसला आहे. अहंता का नाही याचं कारण या बोधावर आहे. साले हे शरीर कोणाचे असत्य? ते म्हणलं एवढं कळत नाही का? साले हे शरीर पायाची असत्य. अरे मग पायाच्या सत्तेनं जर शरीर चालतात अंबादास पाटील, तर प्रेताला पाय असतात का नसतात? एखाद्या जाडजूड प्रेतानं म्हटलं असतं की चौघही उचलू शकत नाही तुम्ही, मग काय करा बाबा? तुम्ही डांबरी रोडने सामान घेऊन पत्र्याच्या शेडमध्ये, मी येड्या बाबेतून चालत येतो, मग तिथं गेल्यावर भेटतो. अरे चाले हे शरीर कोणाची असते? सगळे इंद्रिय असतात देहाला. तरी आपण विचार करा, एकदा त्यानं आपली सत्ता काढून घेतली, काढा काढा म्हणते अशी झाला तुम्ही. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. वृक्षाची वृक्षाची पाने आले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर साधू संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे. म्हणून पुसोडिया ठाव अहंतेचा. सर्वाभूती एक वासुदेव पाहे, आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे त्याला साधू म्हणतो. तोची संत साधू वडे खावा निकाल. दोन शब्द आहे, एक संत आहे, एक साधू आहे. दोन्ही समानार्थीच आहे. साधू संत माळबाप वगैरे दोन शब्द असल्यामुळे पाटील साहेब याच्यात दोन अर्थ आहे, संत आणि साधू. साधूची व्याख्या वेगळी, संताची व्याख्या वेगळी. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, नेनती काही ताना टोना, नाम स्मरणा वाचुनी, ते संत. आणि साधू म्हणावे तयासे, दया क्षमा ज्याची दासी.
म्हणून दोन्ही प्रमाणाचं उत्तर या अभंगात आहे. पुढे पाहू म्हणजे आता आलं उरकत आपलं. तेची संत ज्याचा हेत विठ्ठले, म्हणजे नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, ही व्याख्या संताची. आणि साधू म्हणावे तयासी दया क्षमा ज्याची दासी, काम क्रोधोगे घातले बाहेरील शांती क्षमा घरी राबविता हा साधू. म्हणून दोन्हीचा उल्लेख इथे दुसऱ्या पुस्तकात आलेला आहे. तोची संत साधू वळ खावा निका. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे येरते आईका माया बद्दल. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर चालही होईल. आता मधली विठोबा रखुमाई मधली चाल, त्याच्यानंतर राहिलेलं, आणि मग ज्ञानेश्वर माऊली, जय विठ्ठल आणि सूचना, हे सर्व झाल्यावर बरोबर एक वाटेल. माझ्यावर विश्वास ठेव. हात वर करा. अजून 30 मिनिट त्रास आहे सर्वांना. एका तालात विठोबा